आता हे मान्यच करावं लागेल तुम्हाला. मुली ऑलरेडी असतातच सुंदर, पण त्या सुंदरतेत अजून भर घालण्यासाठी आम्ही मुली की नाही मेकअप करतो. आणि ह्या मेकअपसाठी मला एक स्पॉन्ज पाहिजे होता, जो की आपल्याच दुकानात होता. मग कुठला घेऊ, ऑरेंज की पिंक असं करत एक शेवटी पिंक डिसाईड केला आणि घेतला. आणि त्यानंतर दुपारी माझं पार्सल आलं होतं. त्यामध्ये मी एक कंडिशनर मागवलं होतं. मी ते रामपूरमध्ये खूप दुकानांमध्ये हिंडले, पण मला काय भेटलंच नाही. शेवटी मग ॲमेझॉनवरून ते ऑर्डर केलं आणि ते छानरित्या माझ्यापर्यंत पोहोचले. आणि मग ते झाल्यानंतर की नाही दिवसभर चांगले कस्टमर झाले, कारण की पाऊस नव्हता काल. संध्याकाळच्या टायमाला थोडीशी भुरभुर आली फक्त, पण कस्टमर छान झाले. मग आम्ही घरी जायला निघलो. मग गाडीचं पेट्रोल संपलं. मग पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल वगैरे टाकलं. मग घरी आलो. आता आमच्या पोटात काहीतरी पेट्रोल जायला पाहिजे, म्हणजे काहीतरी भर जायला पाहिजे, जेणेकरून आमचीसुद्धा गाडी चांगली पळेल. म्हणून मग स्वयंपाकाला लागले. कढी बनवली, त्यानंतर खोबऱ्याची चटणी केली आणि आता बनवायचे आहे आपल्याला आप्पे. आता अख्खं जग जरी याला आप्पे म्हणत असलं ना, तरी आमची सायशा मात्र याला इडलीच म्हणते, छोटी इडली. त्याबरोबर डोसेसुद्धा बनवायचे आहेत. आणि सायशा काय वेट करायला तयार नाही आहे, उड्याच मारत होती. तिला हे खूप जास्त आवडतं, आप्पे डोसे वगैरे. मग ही तिच्यासाठी हे आप्पे करायला घेतले आणि तिला ते सर्व केले. तिनेही खाल्लं, त्यानंतर आम्हीही सगळ्यांनी गरमागरम करून लगेच खाल्लं. आणि मग एवढं सगळं केलं म्हणल्यावरती पसारा किंवा भांडे किचनमध्ये तर पडणारच ऑब्वियसली. तर मग अशा प्रकारे किचनची हालत झाली ती. काही घासून झालेत, काही घासायचे बाकी आहेत. पण हरकत नाही, तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा.